दुसरीकडे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असल्याच्या चर्चा होत्या। यावर आता प्रकाश सुर्वे यांनी स्पष्टीकरण दिलंय। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मी दुःखी झालो असून संधी मिळाली असती तर संधीचं सोनं केलं असतं असं प्रकाश सुर्वे म्हणाले। बड्या नेत्यांनी दबाव टाकल्यानं कदाचित मला मंत्रिपद मिळालं नसेल अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। काही बड्या नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी किंवा स्वतःसाठी मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून प्रचंड दबाव केला आणि त्यामुळे माझं कदाचित कापलं गेलं असेल। पण मी त्याला डगमगून न जाता पुन्हा एकदा पक्षासाठी प्रचंड मेहनत करणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये दाखवून देणार आहे की प्रकाश सुर्वे नुसता बोलत नाही, त्याचं काम बोलते, मी करून दाखवणार आहे। खुदी को अगर इतना बुलंद कि खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। माझ्या मनात दुःख आहे, सल तर आहे, ही गोष्ट आहे, मला समाविष्ट नाही केलं, सल तर आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीवरून अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलं। सत्तेबाहेरील अस्वस्थ लोक अजित पवारांची भेट घेत आहेत, त्यात शशिकांत शिंदे देखील आहेत असं मिटकरी म्हणाले। विरोधी बाकावर जीव रमत नाही असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं होतं आणि त्यामुळे उगाच ते अजितदादांची भेट घेणार नाहीत असं सूचक विधानही मिटकरींनी केलं। लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा देणं कर्तव्य आहे। आज अजितदादांची भेट झाली नव्हती, त्यांची 2 दिवस मी भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यांना मी भेटीसाठी वेळ मागितला, त्यांनी वेळ दिला आणि आज सकाळी 8 वाजता जाऊन त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री राज्याचे झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो। शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत, सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत, त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब पण आहेत, त्यामुळे ते गेले असतील की आता होऊ शकतं ना, त्यांची पण मागणी असू शकते। काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जीव रमत नाही, म्हणजे विरोधी बाकावर, म्हणून ते कदाचित आज दादांना भेटायला गेले असतील। ते जरी सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढू नये, ही सदिच्छा भेट होती, शशिकांत शिंदेसारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाहीत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका केली आहे। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत। विरोधकांच्या विरोधात निकाल लागला की विरोधक ईव्हीएमवर टीका करतात, तर निकाल त्यांच्या बाजूने लागला की ईव्हीएम चांगलं असं विरोधक म्हणतात। त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप करणं सोडावं असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीवरूनही त्यांना टोला लगावला। याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी थेट असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही, जेव्हा हारता तेव्हा आमच्याकडे येता। हा दुटप्पी भूमिका आहे। आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्र पक्ष असलेले ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे। जेव्हा तुम्ही 100च्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला, तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही। मग त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएमवर आरोप करण्याचं सोडा, नाहीतर निवडणुका लढवू नका। हे त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांना सुनावलेलं आहे। त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू। आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये आणि ते एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय, चांगली गोष्ट आहे। आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजींना भेटणं काही गैर नाहीये, मुख्यमंत्री आहेत ते, पण ह्याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे। आंबेडकरांवरील वक्तव्यावरनं ठाकरे आक्रमक झालेले आहेत।
उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. शहांवर कारवाई करा नाहीतर सत्ता सोडा. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना इशारा दिलाय. भाजपच्या मित्रपक्षांना हे मान्य आहे का? उद्धव ठाकरेंनी एनडीएतील नेत्यांना हा प्रश्न विचारला. संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे. संविधानाला आता 75 आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे. नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही. घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये. त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी. हे आंबेडकरांचं नाव पुसायला निघालेलं आहे. आंबेडकरांचं नाव पुसायला निघालेलं आहे. महाराष्ट्राचं नाव पुसायला निघालेलं आहे. अर्थात हे जे नाव पुसायला निघाले ते भाजप किंवा भाजपवाले पुसले जातील पण आंबेडकरांचं नाव पुसू नाही शकणार नाही. सर, लोकसभेला तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला संविधान बदलायचं आहे याला बहुमत आणि आता थेट आंबेडकरांचाच अपमान केला आहे. सुरुवात झाली कुठेतरी या सगळ्याला. सुरुवात म्हणजे त्यांचा निर्लज्जपणा समोर आलेला. हा भाजपचंच हे ढोंग आहे. भाजपच्या मनातलं काळं. कारण अमित शहा एवढं बोलण्याचं धाडस करतील असं मला वाटत नाही. त्यांना नक्कीच संघाने आणि भाजपाने सांगितल्याशिवाय ते बोलू शकणार नाहीत. कारण त्यांना कल्पना आहे की ते कुठे बोलत आहेत. संसदेमध्ये बोलताना फार जबाबदारीने बोलावं लागतं आणि त्यांना वरनं तसं सांगितलं गेल्याशिवाय ते बोलू शकत नाही. अमित शहा यांचं बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वक्तव्य ही भाजपची जुनी मानसिकता आहे जी पुन्हा एकदा बाहेर आली आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अमित शहांना टोला लगावलाय. अमित शहाचं हाऊसमधलं असणारं जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असं जर नावं घेतलं असती तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे. त्याच्यामुळे असं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा वक्ता न्यूज 18 लोकमत. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर शिवसेनेकडे अनेक तगडी खाती आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय शिष्टाईमुळे शिवसेनेला नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग यासारखी महत्त्वाची खाती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटले, त्यात खळबळ काय? राजकारणाच्या पलीकडे भेट ही राजकीय संस्कृती आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. राज्यात एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्री आहेत. हे बिनखात्याचे इकडे तिकडे फिरतायत, त्यामुळे एक नवा विक्रम या सरकारच्या नावावर झालाय असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला. जो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो स्वतःच संपतो. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या अहंकारानं संपवलं असा हल्लाबोल राम कदम यांनी केलाय. राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे पहिले 3 दिवस संपत असताना काँग्रेसला अद्यापही गटनेता